घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला, मातीत जगणाऱ्या माणसाला आणि मातीतल्या प्रत्येक कणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी कुमारी श्रावणी राजेंद्र पवार आपल्या समोर दोन शब्द व्यक्त करते. कणखर देशा, राकट देशा, दगडांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटे, डोंगर माथ्यांनाही घाम फुटे आणि झाडे झुडपेही शहारतील अशा हर हर महादेव या गगनभेदी ललकारीने अवघ्या महाराष्ट्रातील शत्रूंच्या उरात भटकी भरायची. ही गगनभेदी ललकार ज्यांच्या धामधुमीत निनादत होती तो रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 15व्या वर्षी स्वतंत्र महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगत 4 मावळ्यांच्या जोरावर स्वराज्याचे तोरण बांधणारा हा द्रष्टा राजा. यावर मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर. किल्ला एक एक न्याहाळा आठवा शिवबांचा कारभार, किल्ला एक एक न्याहाळा आठवा शिवबांचा कारभार. दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार, दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार. हर हर महादेव गरजले ते 4 मावळ्यांच्या जोरावर. अवघ्या मुठभर सैन्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले, अवघ्या मुठभर सैन्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले. आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गनिमी कावा खेळ भल्या भल्या शत्रूंना पाणी पाजले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावर दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि 350 वर्ष अंधारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवबाचा जन्म झाला. संपूर्ण शिवनेरी किल्ला सनई चौघडा आणि नगारा यांच्या आवाजाने भाळून गेला. शिवनेरीचा आनंद गगनात मावेन असा झाला. शिवरायांना आपल्या पित्याचा सहवास फारसा लाभला नाही, परंतु आई जिजाऊंचा प्रेम, शिकवण आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या राजाची माहिती आईकडूनच शिवबाला मिळाली. लहान वयातच किल्ला किल्ला खेळत असतानाच त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असणारे सवंगडी मिळवले आणि हेच पुढे शिवरायांचे खरे मैत्र बनले. ऐन लढाईच्या काळात त्यांनी शिवरायांसाठी आपले प्राणही तर हातावर ठेवले. प्रतिपचेंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. ही सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता. रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा, लगेच स्वराज्याचे तोरण. गड आला पण सिंह गेला, आग्र्याहून सुटका पण नयाहून सुटका असे एक ना एक प्रसंग अंगावर शहारे आणणारे शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची महती पटवून देणारे आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची कीर्ती चौदिशेला पसरली होती. त्यांनी गनिमांना जेरीस आणले होते. अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला तो फक्त शिवरायांनी. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते प्रयत्नशील राहिले. आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दन काळ आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. त्यांनी बांधलेल्या किल्ल्याच्या प्रत्येक चिऱ्याला न दगडाला विचारा, तो अजूनही साक्ष देत आहे शिवरायांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि युद्धनीतीची. म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते की ही ध्येयाची तलवार शिवाची, शत्रूचा कर्दन काळ परवा न जीवाची. की ही ध्येयाची तलवार शिवाची, शत्रूचा कर्दन काळ परवा न जीवाची. रक्त सांडले या मातीत वेचले आम्ही स्वराज्य मोती, रक्त सांडले या मातीत वेचले आम्ही स्वराज्य मोती. भिडविल्या रणराणीची छाती, रोखली आम्हीच वादळाची गती, भिडविल्या रणराणीची छाती, रोखली आम्हीच वादळाची गती. पराक्रमापुढे थरथरली धरती, म्यानातून उसळली तलवारीची पाती. भगव्याच्या अभिमानाप्रती ध्यासातून वाहे राजशिव छत्रपती, भगव्याच्या अभिमानाप्रती ध्यासातून वाहे राजशिव छत्रपती.
छत्रपती राजा शिवछत्रपती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय सरदार.